चांदोबा रामायण 14वा भाग। गुहाने भरताला मी मदत करीन असे सांगितले खरे, पण तरीही त्याच्या मनातील संशय काही केल्या दूर होत नव्हता। तो भरताला म्हणाला, महाराज, तुमची सेना आणि हा थाटमाट पाहिला की मला काहीतरी शंका येते। तुम्ही रामाशी द्रोह करण्याचा विचार करून तर निघालेला नाही ना? हे ऐकून भरत अंतःकरणाने व्यथित झाला। तो म्हणाला, तुला अशी शंका येणे यापेक्षा मोठे दुःख माझ्यासाठी काय असू शकते? माझा थोरला भाऊ राम, तो मला पित्याप्रमाणेच आहे। मी रामला परत घेऊन यायलाच निघालो आहे। माझ्या शब्दावर विश्वास ठेव। गुहा म्हणाला, छान बोललास बाळा। तुझ्यासारखे हाताशी आलेले राज्य सोडून देणारे लोक जगात कुठेही नसतात। तुझी कीर्ती शाश्वत राहील। सूर्य मावळला आणि अंधार पडला। त्या रात्री भरत आणि शत्रुघ्न झोपले, तरी रामाविषयी त्यांना फार दुःख झाले। त्यांच्यासोबत असलेल्या गुहाने त्यांना धीर दिला। तो लक्ष्मणाबद्दल मोठेपणाने सांगू लागला। गुहा म्हणाला, राम झोपला असता लक्ष्मण जागाच असायचा। आम्ही सगळे जागे राहून रामाला कोणताही धोका होऊ देणार नाही, तू झोप घे असे मी त्याला सांगितले, पण तो ऐकेना। राम आणि सीता कठीण जमिनीवर झोपले आहेत, हे पाहूनच माझे प्राण कासावीस होत असताना मला झोप तरी कशी लागेल असे तो म्हणाला। रामाला सोडून दशरथ महाराज एक दिवस तरी जगतील का असेही तो म्हणाला। 14 वर्षांचा वनवास करून आपण पुन्हा अयोध्येला परत येऊ की नाही याचीही त्याला चिंता होती। पहा, त्या वडाच्या झाडाखालीच राम आणि लक्ष्मणांनी जटा धारण केल्या। उजाडताच मी त्यांना गंगेपलीकडे उतरवले। गुहा असे सांगत राहिला तसा भरताचा शोक अधिकच वाढला। कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयीही भरत जिथे होता तिथे आल्या। त्यांची उत्कंठा पाहून गुहाने त्यांनाही रामाविषयीची प्रत्येक गोष्ट सांगितली। सीता आणि राम ज्या झाडाखाली झोपले होते ते स्थानही त्याने दाखवले। दशरथ महाराजांचा थोरला पुत्र त्या झाडाखाली दर्भ अंथरून झोपला होता, हे भरताला कल्पनाही करता येत नव्हते। ती रात्र गेल्यावर गुहा आला, भरताला नमस्कार करून म्हणाला, रात्र सुखरूप गेली का? भरत म्हणाला, आम्हाला कशाचीही उणीव पडली नाही। आता आम्हाला लवकर नदी पार करून देण्याची व्यवस्था कर। गुहाने 500 होड्या आणि स्वस्तिक नावाच्या उत्तम जातीच्या नौका तयार करून ठेवल्या। पांढऱ्या कंबळी अंथरलेल्या एका स्वस्तिक नौकेत भरत, शत्रुघ्न, वसिष्ठ आणि राजमाताही बसल्या। भरताची सेना, रथ, बैलगाड्या, त्यांना ओढणारे प्राणी, सामान सर्व काही नौकांत चढवले। नौका नदी पार करू लागल्या। हत्ती नदीत आडवे पोहत गेले। काही माणसेही पोहत गेली। काही जण तराफ्यांवरून तर काही जण घागरींच्या सहाय्याने नदी पार गेले। यानंतर भरत कुटुंबासह प्रयागवनात पोहोचला। वसिष्ठादी गुरुजनांच्या सल्ल्याने तो भरद्वाज महर्षींचे दर्शन घेण्यासाठी निघाला। भरद्वाजांचा आश्रम कोसू अंतरावर आहे असे कळताच संपूर्ण सेना थांबली। भरताने आपली शस्त्रे व आभूषणे उतरवली। तो वल्कले परिधान करून वसिष्ठ आणि मंत्र्यांना सोबत घेऊन आश्रमाकडे गेला। मंत्री आश्रमाबाहेरच थांबले। वसिष्ठ आणि भरत भरद्वाजांच्या कुटीराकडे गेले। त्यांना पाहताच भरद्वाज उठून उभे राहिले आणि मोठ्याने म्हणाले, अर्घ्य आणा। वसिष्ठांनी भरताची ओळख करून दिल्यानंतर भरद्वाजांनी कुशलवृत्त विचारले आणि म्हणाले, बाळा, तू राज्य स्वीकारून राज्यकारभार न करता असा येथे का आलास? भरद्वाजांनाही भरत राम लक्ष्मणांशी द्रोह करण्याचा विचार करून आला असावा अशी शंका आली। यामुळे भरताला फार वेदना झाली। गुहाला जसे सांगितले होते तसेच त्याने भरद्वाजांनाही आपला हेतू स्पष्ट करून सांगितला। सर्व ऐकून भरद्वाज प्रसन्न झाले आणि म्हणाले, सीता, राम, लक्ष्मण चित्रकूटात आहेत। आज येथेच राहा, उद्या पुढे जा। भरताने मान्य केले। भरद्वाज म्हणाले, मी तुझ्या सर्व सैन्याला भोजन देऊ इच्छितो। तू त्यांना इतके दूर का ठेवून आलास? त्यांनाही इथे सोबत घेऊन यायला हवे होते। भरत नम्रपणे म्हणाला, महात्मन, मुनी, आश्रमांच्या समीप सेना दूर ठेवावी असा नियम आहे, म्हणून मी सैन्य दूर ठेवले। भरद्वाज म्हणाले, ठीक आहे, तुझे सैन्य बोलावून घे असे सांगून त्यांनी आपल्या अतिथींसाठी अद्भुत असा सत्कार सज्ज केला। विश्वकर्मा आला आणि क्षणात घरे उभी राहिली। सर्व नद्या स्वतः येऊन पाणी आणि मैरे नावाचे मध्यही सज्ज करून गेल्या। दिक्पालांना बोलावण्यात आले। गाण्यासाठी विश्वासू तसेच हाहा आणि हुहू हे गंधर्व आणि अनेक अप्सरा बोलावण्यात आल्या। चंद्रदेव आले आणि चतुर्विध अन्न, पुष्पमाळा, पेये तसेच मांसाहारही तयार करून ठेवला। मायाने उभारलेल्या अद्भुत भवनामध्ये राजगृहासारखा एक महाल भरतासाठी विशेष ठेवण्यात आला। त्यात सिंहासनासह राजसभा होती। भरत सिंहासनावर न बसता मंत्र्यांच्या आसनावर बसला आणि आपल्या परिवाराला तसेच गुहालाही योग्य स्थानी बसवले। ब्रह्मदेव, कुबेर आणि देवेंद्र प्रत्येकाने 20 अप्सरा पाठवल्या। भरत सभा भरवीत असताना नारद, तुंबूर आणि गोपुने हे गंधर्वराज गायन करू लागले। आलमबुसा, मिश्रकेशी, पुंडरीक आणि वामना या अप्सरांनी भरतासमोर नृत्य केले। भरद्वाजाश्रमातील वृक्ष, झुडपे आणि वेलींनी स्त्रीरूप धारण करून भरताच्या सैनिकांना स्नान घडवले। तुमच्या इच्छेप्रमाणे प्या, खा असे म्हणून त्यांनी सैनिकांना उद्युक्त केले। सैनिकांना कसलीही उणीव राहिली नाही। ते भरपूर खाऊन पिऊन आनंदात हरकून म्हणू लागले,
आम्ही अयोध्येलाही जाणार नाही, दंडकारण्यातही जाणार नाही, आम्ही इथेच राहू. राम आणि भरत सदैव कुशल राहोत. काही जण हेच स्वर्ग आहे असे म्हणत आरोळ्या देऊ लागले. ते फुलांच्या माळा घालून इकडे तिकडे धावू लागले. गाणी म्हणू लागले, नृत्यही करू लागले. नानाविध मांसाहार, पायस, ताक, दही यांचं दिवेरीत्या तयार केलेले अन्न कितीही खाल्ले तरी त्यांची तृप्ती होत नव्हती. अशी ती रात्र निघून गेली. दुसऱ्या दिवशी भरताने भरद्वाजांचे दर्शन घेतले. झालेल्या सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून त्याने रामाकडे जाण्याचा मार्ग विचारला. भरद्वाजांनी सांगितले की चित्रकूटास जाण्यासाठी दक्षिणेकडे एक मार्ग आणि नैऋत्य दिशेला दुसरा मार्ग आहे. सेना चालण्यासाठी जो योग्य असेल तो पाहून जावे असा त्यांनी सल्ला दिला. दशरथ महाराजांच्या तिन्ही राण्यांनी मुनींना नमस्कार केला. भरताने त्यांची योग्य रीतीने ओळख करून दिली. आईची ओळख करून देताना तो कठोर शब्द बोलत होता, क्रोधाने जणू जळत होता. ते पाहून भरद्वाज म्हणाले, राम वनात गेला हे फक्त कैकेयीच्या दोषामुळेच झाले, असे कधीही समजू नकोस. यातून पुढे मोठे कल्याण घडणार आहे. यानंतर भरताने भरद्वाज मुनींचा यथोचित निरोप घेतला आणि आपल्या सैन्यासह चित्रकूटाकडे निघाला. अखेरीस ते मंदाकिनी नदीपर्यंत आणि तिच्या दक्षिणेस असलेल्या चित्रकूट पर्वतापर्यंत पोहोचले. राम आणि लक्ष्मण कुठे आहेत याचा माग काढून आणण्यासाठी भरताने सैनिकांना पाठवले. काही सैनिक जंगलात गेले आणि एका ठिकाणी धूर उठताना दिसला. ते त्यांनी भरताला येऊन सांगितले, जिथे धूर दिसतो तिथे कुणीतरी असणार. ते राम लक्ष्मण असतील किंवा त्यांच्या ठावठिकाण्याची माहिती असलेले मुनिजन तरी असतील. भरताने सैन्याला शांत राहण्याची आज्ञा दिली. तो फक्त सुमंत्र आणि वसिष्ठ यांनाच सोबत घेऊन सैनिकांनी दाखवलेल्या दिशेला निघाला. राम चित्रकूटात येऊन आता 1 महिना झाला होता. आजच तो आपल्या पर्णशाळेतून निघून सीतेसह पर्वतावर विहार करण्यास गेला. चित्रकूट पर्वत अत्यंत रमणीय होता. तेथील वृक्ष, पक्षी, मृग, नानाविध खनिज धातू, शेजारी वाहणारी मंदाकिनी नदी आणि मनोहारी दृश्ये पाहत ते दोघे बराच वेळ विहार करीत राहिले. राम सीतेला म्हणाला, तू आणि लक्ष्मण माझ्यासोबत असाल तर ही दृश्ये पाहून आनंद मानत मी कितीही वर्षे येथेच राहू शकतो. असे बराच वेळ फिरल्यानंतर सीता, राम आणि लक्ष्मण एका ठिकाणी बसले. राम प्रसन्न चित्ताने संवाद करीत असताना सीतेच्या हातून मांसखंड खाऊ लागला. त्याचवेळी रामाला जंगलातील हत्ती धावत जाताना दिसले. त्यांच्या डरकाळ्या ऐकल्या तर ते भयभीत होऊन पळत आहेत असे वाटत होते. खरे तर भरताच्या सैन्याला पाहूनच ते घाबरले होते. राम लक्ष्मणाला म्हणाला, पहा लक्ष्मणा, हत्ती, रानगवे, सिंह सुद्धा घाबरून पळत आहेत. कोणी राजा शिकार करीत आहे काय? किंवा या वन्य पशूंहूनही अधिक क्रूर असा कोणता प्राणी आला आहे काय? कारण काय आहे ते पहा. लक्ष्मण उंच झाडावर चढून सर्व दिशांकडे पाहू लागला. त्याला उत्तरेकडे एक मोठी सेना दिसली. तो रामला म्हणाला, एखादी मोठी सेना आपल्या दिशेने येत आहे. आग विझवा, सीतेला गुहेत लपवा, कवच धारण करा, धनुष्य, बाण घ्या. राम म्हणाला, नीट पहा लक्ष्मणा, ती कोणाची सेना दिसते? लक्ष्मणाने सेनेतील रथांवर बांधलेले ध्वज ओळखले आणि म्हणाला, भरत, मातेचा धर्म म्हणत राज्याभिषेक करून त्यात समाधान न मानता आपले राज्य निष्कंटक करण्यासाठी आपल्याला मारायला येत आहे. आपण पर्वतावर लपून बसू का, की युद्धास सिद्ध होऊन इथेच थांबू? तो एवढ्यावर थांबला नाही. तो पुढे म्हणाला, आता भरत आपल्या हाती लागणार आहे. आपल्यावर ही सर्व संकटे आणणाऱ्या या भरताला मी नक्कीच मारून टाकीन. त्यात काहीही चूक नाही. भरत मेला तर तुम्ही सुखाने राजा होऊ शकता. कैकेयीला, त्या मंथरालाही आणि त्यांच्या सर्व लोकांनाही मी मारून टाकीन. अशा पापी लोकांनी जिवंत राहू नये. हे ऐकून रामाने आपल्या धाकट्या भावाला मृदू शब्दांत समज दिली. तो म्हणाला, भरत स्वतःहून आपल्याला भेटायला येत असताना तू युद्ध करीन असे का म्हणतोस? पित्याचे वचन पाळण्यासाठी मी येथे आलो आहे. भरताला मारून मला लोकनिंदेचा पात्र बनव म्हणतोस काय? थोडे नुकसान झाले म्हणून पित्याला आणि भावांना मारतात का? भरतावर तू संशय का घेतोस? त्याने कधी संशयास्पद शब्द तरी तुझ्याशी बोलले आहेत का? माझा विश्वास आहे की तो मामा घरातून अयोध्येला आला, आपली स्थिती ऐकली आणि आपल्याला परत नेण्यासाठीच येत आहे. तुला खरोखर राज्याची इच्छा असेल तर मला सांग. भरत आला की मी त्याला राज्य तुला देण्यास सांगेन. तो माझा शब्द नाकारणार नाही. हे ऐकून लक्ष्मण लाजला. त्याने मान खाली घातली आणि म्हणाला, आपले वडीलच आपल्याला भेटायला येत असतील. रामाने लक्ष्मणाला झाडावरून खाली उतरायला सांगितले. लक्ष्मण खाली उतरला. चांदोबा रामायण 14वा भाग संपन्न. सद्य स्वस्ती.